कोणी काय वापरायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा मेट्रो सोयीस्कर पडत नाही, त्यामुळे मोदींनी आवाहन करताना विचार करायला हवा, असं मत पुणेकरांनी व्यक्त केलंय। सर्वसामान्यांसाठी ते कन्व्हिनियंट पण नाही आहे, कारण आता प्रत्येकजण त्यांचं व्हेकल सोडून मेट्रोनी नाही फिरू शकत किंवा ई व्हेकल पुन्हा नाही अफोर्ड करू शकत की तुमची जर समजा पेट्रोल व्हेकल असेल तर त्या केसमध्ये। त्यामुळे ते प्रत्येकाचा पर्सनल डिसिजन आहे की त्याने कसं फिरलं पाहिजे। समजा जर मेट्रो माझ्यापासनं 5 किलोमीटर असेल तर मला इथनं माझी गाडी मेट्रो स्टेशनपर्यंत न्यावी लागते। तिथनं मला माझ्या वर्क्स म्हणजे जिथे मी काम करतो तिथून परत मला मेट्रोनी उतरून चालत भरपूर यावं लागतं। त्यामुळे ते कन्व्हिनियंट न राहता मला माझ्या टू व्हीलरने येणं कन्व्हिनियंट राहतं। की मेट्रोची कनेक्टिव्हिटी इतकी नाही पोचली, ज्यामुळे की आता तुम्ही बघताय की आपण ट्रॅफिक जरी असलं, पेट्रोलचं म्हणताय पेट्रोल बंदी म्हणजे पेट्रोल बचत करा किंवा इलेक्ट्रिक बाईक्स वगैरे आणा। पण माझं म्हणणं काय आहे की मेट्रोची कनेक्टिव्हिटी जर वाढली जास्त प्रमाणात तरच आपण त्याचा वापर चांगला करू शकतो। पुढची बातमी पाहूया। पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा आणि मेट्रो सारख्या सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करा, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केलं।